इयत्ता 7वी, विषय मराठी, गणित व इंग्रजी, सुट्टीतला अभ्यास. व्हिडिओ निर्मिती नम्रता सावंत. प्रथम आपण मराठी विषयाचा अभ्यास बघू. काही शब्द दिलेत, त्याचे प्रत्येकी 2-2 अर्थ लिहायचे आहेत. वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. चार शब्द दिलेले आहेत, त्यापैकी एक शब्द आहे तो गटात बसत नाहीये. तो कोणता आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे आणि तो बाजूला लिहायचा आहे. इथे याला परशब्द लावून नवीन शब्द तयार करायचा आहे. उदाहरणार्थ परप्रांत, याप्रमाणे बाकीचे शब्द लिहा. खाली जे शब्द दिले आहेत त्यात त्यांचे अर्थ लपलेले आहेत. ते लपलेले अर्थ शोधून तुम्हाला ते लिहायचे आहेत. समानार्थी शब्द आहेत, ते समानार्थी शब्द लिहायचे आहेत. खाली कोड दिले आहेत, ते सुद्धा समानार्थी शब्दांचेच आहे. ते देखील तुम्हाला सोडवायचं आहे. उभे आणि आडवे शब्द. इथे भांडी आहेत, भांड्यांचे प्रकार: मातीची भांडी, चामड्याची भांडी, लाकडी भांडी, तांब्याची भांडी, चिनी मातीची भांडी, नॉनस्टिकची भांडी, काचेची भांडी. प्रत्येकी 2-2 नावं तुम्हाला लिहायची. यांना काय म्हणतात ते लिहायचं. वाचा आणि त्यांना काय म्हणतायत हे तुम्ही लिहा. तुम्हाला उत्तर दिलेलं आहे वरती कंसात, ते बरोबर त्या वाक्यामध्ये लिहायचंय. शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे आणि खाली विशेष व विशेषणे एकत्रित दिलेली आहेत, ती टेबलमध्ये वेगवेगळी करून लिहा. उत्तरं दिलेली आहेत, ती उत्तरांच्या साहाय्याने वाक्य पूर्ण करून तुम्हाला लिहायचं आहे. गणिताचा भाग सुरू झालाय. भागाकाराची गणितं दिलेली आहेत. पाढेपाठ असतीलच. वहीमध्ये भागाकाराची गणितं सोडवा. तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागायचंय. अतिशय सोपी उदाहरणं आहेत. इथे अपूर्णांक दिलाय. उदाहरणार्थ 1/4 म्हणजे 4पैकी 1 भाग तुम्हाला कलर करायचा आहे. 2/5 म्हणजे 5पैकी 2 भाग तुम्हाला कलर करायचे. इथे बेरजेची गणितं दिलेली आहेत. याप्रमाणेच रकाने आखा आणि बेरजेची गणितं करा. इथे वजाबाकीची गणितं काही दिलेली आहेत सरावासाठी. वजाबाकीची गणितं सोडवा. इथे आकृती दिलेली आहे. त्याच्या अंतर्भागातील बिंदूंची नावं लिहायची आहेत. बाह्य भागातील बिंदूंची नावं लिहायची आहेत. त्याच्यानंतर संलग्न कोणांच्या जोड्या लिहायच्या आहेत. प्रश्न वाचा आणि उत्तरे लिहा. इथे सम्स दिलेले आहेत. गुणाकार क्रिया करून त्याची उत्तरं लिहायची आहेत. चिन्हांचे नियम वापरायचे आहेत. इथे 3 उत्तर येईल अशा रीतीने रिकाम्या कंसात तुम्हाला नंबर्स भरायचे आहेत. प्रत्येकाचं उत्तर 3 हे आलंच पाहिजे. गुणाकाराची गणित आहे. 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणायचं आहे. विरुद्धार्थी शब्द. इंग्रजीचा अभ्यास सुरू झालेला आहे. विरुद्धार्थी शब्दाच्या बरोबर योग्य त्या जोड्या लावा. इथे तुम्हाला वरती कंसात उत्तरं दिलेली आहेत. अपोजिट वर्ड्स आहेत. शोधा आणि बरोबर लिहा. उदाहरणार्थ स्मॉल, बिग. इथे पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स टेबल आहे, ते कंप्लीट करा. इथे तुम्हाला शब्द पूर्ण करायचे आहेत. उदाहरणार्थ FAN, फॅन. याप्रमाणे तुम्हाला शब्द तयार करून लिहायचे आहेत. इथे तुम्हाला प्रश्न नीट वाचा आणि जे सांगितलेले आहे त्याप्रमाणे दिलेल्या 4 पर्यायातून योग्य उत्तर शोधा. इथे अनेक वचन तुम्हाला करायचं आहे आणि ते तिथे लिहायचं आहे. एक वचन, अनेक वचन, वन मेनी. डॉक्टर CV रामन आपल्या पाठ्यपुस्तकात धडा आहे तो वाचायचा आहे आणि त्याच्या आधारे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पूर्ण करून वहीत लिहायची आहेत.
दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यासाचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा. हॅपी दिवाळी. थँक्यू.